तर मागच्या 2 व्हिडिओला इतका खतरनाक प्रतिसाद दिलेला आहे, मला इतकं मोटिवेशन भेटलेलं आहे. तर आता मी ठरवलेलं आहे की रेग्युलरली असंच ट्युशन एरियामधील विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन केलं जाईल. तर खूप भयंकर व्हिडिओ आजचा तर तयार झालेला आहे. आत्ता मी इंट्रो हा व्हिडिओ नंतरचा बनवत आहे. खूप भयंकर आहे, म्हणजे असा खतरनाक व्हिडिओ आहे ना भाईसाहेब. तुम्हाला खूप काही गोष्टी ट्युशन एरियाबद्दल शिकायला भेटतात, तुमच्या लाईफबद्दल, प्रेमाबद्दल, अजून पण मोटिवेशन, डिप्रेशन, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि 1 सेकंड पण या व्हिडिओचा स्किप करू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, ट्युशन एरिया लातूरमध्ये एक दादा भेटलेला आहे. काय नाव आहे भावा? शंकर गायकवाड भावा. शंकर गायकवाड? अरे मी पण गायकवाडच आहे, माझं नाव विश्वजित गायकवाड आहे, माहिती आहे? अच्छा अच्छा. मला कुठं बघितलेलं तू? युट्यूबला बघितलेलं, इंस्टाला? युट्यूबला पण बघितलंय, मागच्या वर्षी पण येतच होतं ना आरसीला होता. अच्छा. तर चला याला विचारू ट्युशन एरियाबद्दल, याचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे. तर ट्युशन एरियामध्ये कधी आलता तू? ट्युशन एरियामध्ये भरपूर दिवस झाले, जवळपास 2-2.5 वर्षापासून मी ट्युशन एरियामध्ये आहे. अच्छा. कितवीला आहे आता सध्या? आता सध्या रिपीट भावा, रिपीटला आहे का? ट्युशन एरियामध्ये कसा एक्सपिरियन्स राहिला, चांगला का खराब? तर बऱ्यापैकी आता सध्या तर चांगला वाटतंय मला, नाही तर मागच्या वर्षी तर मला पूर्ण असाच टाइम गेला, त्याच्यामुळे मला ट्युशन एरिया मागच्या वर्षी स्टेबल नाही वाटला. अरे रे रे रे, जाऊ दे. तर तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कुठलं आहे? ड्रीम मेडिकल तर बघू आता, जे भेटेल ते. समजा आता अजून तर काही ठरवलं नाही, तरी पण असं बीजे मेडिकल कॉलेज टाईप असं कुठलं आहे तुझं? मेडिकल टाईप आता कोणाचं वेत मोठं असतं बाबा. एम्स दिल्ली कॉलेज आहे का तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज? दिल्ली तर आपल्याला भेटत नाही बाबा तसं पण, कारण त्याच्यामुळे ड्रीम ठेवू नाही फायदा नाही. हां. काय म्हणतो, आपल्याला साधं पण भेटलं जीएमसी तर चांगलं आहे. माझे व्हिडिओज बघतो का नाही? बघतो की कधी मध्ये बघतो, आता येतं माझ्या त्याच्यावर. मग अभ्यास कसा चालला तुझा बाकी? अभ्यास काय व्यवस्थित आहे बिलकुल. समजा आता रात्री इकडे रिडिंगला राहतो, दिवसभर रिडिंगलाच राहतो, तरी 9-10 तास क्लास राहिला. आता सेल्फ स्टडीचं काही जास्त चान्स नाही. तुझा डेली रुटीन कसा आहे, म्हणजे किती वाजता उठतो वगैरे काय? डेली रुटीन म्हणजे मी रात्री जवळपास 3ला झोपतो, सकाळी 7:30ला उठतो, इथंच ब्रश करतो, रिडिंगला स्टडी रूटला माझी रिडिंग आहे. ब्रश केल्यानंतर मग डबल 12पर्यंत इकडेच राहतो. 12 नंतर मी आंघोळ करतो समजा दुपारी, त्याच्यानंतर 1:30ला माझा क्लास असतो. खतरनाक डेली रुटीन. लातूरमध्ये माझ्या मागत पाहू शकता, लव लातूर क्रीडा संकुलमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर इथं एक मुलगा भेटलेला आहे. कुठल्या क्लासला आहे? RCC. नाव काय आहे तुझं? माझं नाव सदानंद कदम आहे. मग ट्युशन एरिया कसा वाटला? चांगला आहे, शिक्षणासाठी चांगलं एन्व्हायरमेंट आहे शिक्षणासाठी. कधी आलेला ट्युशन एरियामध्ये? ट्युशन एरियामध्ये मी 17 फेब्रुवारी 2022. 17 फेब्रुवारी 2022. 17 फेब्रुवारीला काय असतं माहिती आहे का? माझा बर्थडे. तर मग काय चाललंय, कुठलं ड्रीम मेडिकल कॉलेज आहे तुझं? ड्रीम मेडिकल कॉलेज म्हणजे आता सगळ्याच नीट आस्पिरंटचं एम्स दिले असतं. माझं पण होतं, पण 11th पूर्ण चांगली झालेली नाही माझी, त्याच्यामुळे आता GMC भेटलं तेवढंच. हो, एक नंबर, चांगलं ॲक्सेप्ट केलेलं आहे ती गोष्टी. तर माझे व्हिडिओज बघतो का नाही तू? हो, रेग्युलर. पहिल्या व्हिडिओपासून मी बघत आहे. कुठला होता माझा पहिला व्हिडिओ? पहिला व्हिडिओ म्हणजे मदत करतानाचा होता. ते अभिषेक राऊत त्या आजीला ते पैसे देत होता. तो होता. अरे खूप भारी वाटलं. तू म्हणजे इतका ओल्ड सबस्क्रायबर आहे का? मग एन्झायटी, डिप्रेशन असं ट्युशन एरियामधले विद्यार्थी होते, काय काय सुसाईडचा विचार करतात, आता नीट जवळ आली, तर तुझा काय विचार आहे तसा? नाही, तसलं काही नाही. काय नाही ना विचार? नाही. तू जर डिप्रेस झाला वगैरे तर असं? डिप्रेशन वगैरे काहीच नसते ते. तुला डिप्रेशनमधनं मोटिवेशन कोण देतं, म्हणजे काय, कुठली गोष्ट तुला मोटिवेट करते अभ्यास करायला वगैरे? आई. तुझी आई मोटिवेशन देते का? अच्छा. म्हणजे आईच करते, कारण इतकं काम करते माझ्यासाठी. तर एक नंबर आहे भाई, सगळ्यांनाच त्यांची आई मोटिवेशन देत असते. म्हणजे तू जर स्वतःला 10 पैकी किती मार्क्स देशील, म्हणजे कसा विद्यार्थी तू 10 पैकी किती देशील? 10 पैकी 10च देईन. 10 पैकी 10 मार्क्स देशील का? केलं का? ड्यू टू सम रिझन्स आम्हाला लोकेशन चेंज करावं लागलं, कारण तिथं खूप सारे विद्यार्थी जमा झालते, खूप जरा जास्तच जमा झालते. तर आपण आलेलो की असा कुठला चॅप्टर आहे फिजिक्समधला, किंवा असा कुठला टॉपिक आहे जे तुला वाटतं की फिजिक्समधनं जर तुला पॉवर दिली तर तू डिलीट करणार, ते विद्यार्थ्यांना खूप अवघड जातो? मी मॅग्नेटिझम, कारण मला स्वतः अवघड जातं. मी मॅग्नेटिझम सेक्शन पूर्ण डिलीट करून टाका. सगळं डिलीट करून टाकणार का? अच्छा. आणि असं तू कुठलं गोष्ट जी लातूरमध्ये तुला आल्यापासून म्हणजे सगळ्यात भारी, तुझ्या लाईफमध्ये सगळ्यात भारी झालेली अशी कुठली गोष्ट आहे यावर्षी का? आणि आतापर्यंत जर्नीमध्ये, लातूरच्या जर्नीमध्ये? म्हणजे मला क्लास खूप भारी भेटले, कारण मला त्यामध्ये टीचर्स वेगवेगळे, खूप टीचर्स त्यांच्यामधले जे शिकायला मिळाले, ते खूप कन्सेप्ट पक्क्या करून घेणारे टीचर मिळाले. तेच माझा सगळ्यात मोठा पॉईंट राहिला, टर्निंग पॉईंट आहे.
ट्युशन एरिया लातूरमध्ये काही विद्यार्थी ड्रग्स घेतात, दारू पितात, तर तू ड्रग्स घेतो का? नाही नाही, ते तेवढं आपल्याला काही म्हणजे एवढं हेच नाही, पहिल्यापासून आपल्याला ड्रग्स वगैरे काही हेच नाही ना. पण दारू सिगरेट? नाही, काहीच नाही, काहीच नाही. आपण त्या गोष्टी लक्ष पण देत नाही, दारू सिगरेट ड्रग्स आपल्याला नाही त्या गोष्टीत. लातूरमध्ये तुझ्यासोबत कधी मोये मोये झाले का? नाही, मुळे मुळे तर ट्रेंड आता झाला, पण आपण मुळे मुळे आता सध्या तर मी रिडिंगच्या बाहेर येतच नाही ना. आता सध्या मी माझा बिझी शेड्यूल असल्यामुळे जास्त बाहेर येत नाही, त्याच्यामुळे तसलं काही ऐकायचं संबंधच नाही आता. तुझ्या एक्स गर्लफ्रेंडला काय मेसेज द्यायचा का तुला? आए मैसेज का एक उसके लिए मैं एक शायरी को सुनाऊंगा तुमको. मैं उसको बोल के गया था कि तेरे गले में सबसे बड़ा होने वाला मकान मेरा होगा, छोड़ के तू जा रही है नुकसान तेरा होगा. ओ भाई साहब, एक नंबर इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर चला अजून काही विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेऊयात. खूप भारी वाटलं तुला. नाव काय म्हणला? शंकर गायकवाड. शंकर गायकवाड. माझं नाव विश्वजित गायकवाड. मग असं कुठली तुझी गोष्ट आहे ट्युशन एरियामध्ये जी तुझ्यासोबत सगळ्यात भारी झाली, अशी व्यक्तीची तुला कोण भेटले ट्युशन एरियामध्ये टाईप, किंवा कोण असं काय तुझ्यासोबत भारी झालं, अशी कुठली गोष्ट आहे? मी म्हणजे ट्युशन एरियामध्ये कॉर्नर विसरणार नाही. ते कॉर्नर थोडं. कुठला कॉर्नर? आर्यन मोठेगावकर सरच्या ते कॉर्नर का? हो हो हो, एक नंबर मेमोरीज बांधलेल्या आहेत. मग काय गर्लफ्रेंड आहे का नाही? आहे. कुठे आहे आत्ता सध्या? तुझ्यासोबत आहे का? नाही नाही, लॉंग डिस्टन्स. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपवर तुझा विश्वास आहे का? हो हो, 2023 पूर्ण वर्ष होती सोबत. आता सध्या लॉंग डिस्टन्स आहे. अरे एक नंबर आहे भाई साहेब. आणि मग असं काय म्हणतात त्याला, तुमच्यामध्ये भांडणं वगैरे होतात का नाही? गर्लफ्रेंडवर विश्वास आहे का तुला? तुला वाटतंय का तू तिच्यासोबत लग्न करणार आहे? हो हो, पूर्ण विश्वास आहे. एक नंबर आहे भाई साहेब. ट्युशन एरियामधली अशी कुठली इमोशनल स्टोरी जी तू असं शेअर करू शकतो, तुझ्यासोबत नाही असं हे नव्हतं व्हायला पाहिजे, हे चुकीचं झालं माझ्यासोबत, अशी नाही काही गोष्ट? अशी काय नाही, ट्युशन एरियामध्ये आल्यापासून सगळं तुझ्यासोबत चांगलंच झालेलं आहे. हां, चांगलंच झालेलं आहे. थोडं म्हणजे छपरीचे पोरं गाडी बाईक वगैरे पळवतात, चिरकाचिरकी करतात, ते थोडं कमी करायला पाहिजे. ट्युशन एरियामध्ये भांडणं केलेत का नाही कधी कोणासोबत? भांडणं नाही. का रे भाई? नाही नाही, तसलं कामच नाही काही. मग ट्युशन एरियामध्ये काय विद्यार्थी दारू पितात, सिगरेट वगैरे घेतात, तर तू सिगरेट पितो का नाही? नाही नाही, तसलं काहीच नाही आणि करणार पण नाही. कधीच करणार नाही का? नाही. पूर्ण विश्वास आहे तुला स्वतःवर? हां हां. तू कुणाचं स्वप्न पूर्ण करायला आला लातूरमध्ये डॉक्टर बनायचं? मी मग आईचं. अच्छा, आई जास्त आवडते का तुला पप्पापेक्षा? हो. ठीक आहे, तुला भेटून खूप भारी वाटलं. अजून काय म्हणतो मग, काही सांगायचं ट्युशन एरियामधल्या विद्यार्थ्यांना? काय नाही काय. ठीक आहे, थँक्यू सो मच. आता म्हणजे असं काय म्हणते त्याला, डिप्रेशन, एन्झायटी असं काय होतं का ना ट्युशन एरियामध्ये विद्यार्थ्यांना, बाकीच्या पण, तुला पण? डिप्रेशन एन्झायटी होतंच, असं थोडं आहे, प्रत्येकाच्या जीवनात डिप्रेशन एन्झायटी असते ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. बट मला आहे असं नाही, थोडीफार. तू जेव्हा डिप्रेस होतो तेव्हा तुला काय असं मोटिवेट करतं की नाही आता परत अभ्यासाला चालू केलं पाहिजे? मला मोटिवेट करते म्हणजे एक गोष्ट. कुठली? ती म्हणजे त्या गोष्टी शेअर करणं पण तरी करतो का. म्हणजे माझं लव्ह स्टोरी ब्रेकअप झालंय बघा, मागच्या तरी 2-4 महिने अगोदर ब्रेकअप झालंय. अच्छा, ब्रेकअप झालं? तुझी ब्रेकअपची स्टोरी सांगे. ब्रेकअपची स्टोरी म्हणजे आता कसलं असतं माहिती का, एक आता समजा माझ्याकडून कसे मुलींचं कसं असतं की बा त्यांना चांगलं MBBS मुलगा भेटला, दुसरा एखादा चांगला मुलगा भेटला, तर त्या पहिला याला सोडूनच जातात ना. चांगल्या क्वालिटी असलेली तर सोडतच, असा विषय असतो. त्याच्यामुळं मी त्यानंतर ठरवलं की बा आपल्याला काय असल्या गोष्टी काही करायच्या नाही, आपलं करिअर महत्त्वाचं आहे. हे लव्ह स्टोरी स्टोरी यामध्ये आपल्याला इंटरेस्टच राहिला नाही पहिली गोष्ट म्हणजे. एक नंबर पॉईंट बोललेला आहे. म्हणजे तिला का तुझ्यापेक्षा चांगला ऑप्शन मिळाला का? बेटर ऑप्शन भेटला असेल तेव्हाच तर सोडलं तिनं. तर त्यात काय, माझ्यापेक्षा काही तर बेटर भेटल्यामुळे तिनं तसं केलं असेल, किंवा मग तिथं तिच्या करिअरकडे तिला फोकस करायचा असेल म्हणा. काय हो, जो तिच्या मनाला जे वाटेल ते चांगलंच, आपल्याला काही नाही. आपण त्याच्यामध्ये आता तिचं ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे ना, तिला जर नाही आपण आपल्यासोबत ती स्टेबल नाही तर मग ती ठीक आहे ना, तिच्या पद्धतीने लाईफ जगू शकते, असं एवढी काही आहे. अरे एक नंबर पॉईंट बोललेला आहे. म्हणजे किती वर्षाचं रिलेशनशिप होतं तुझं? रिलेशनशिप जवळपास 2 वर्षाचं होतं. त्यामध्ये समजा 11वीमध्ये इथं आल्यानंतर ओळख झाली होती आमची. त्याच्यानंतर आम्ही सोबत राहिलो भरपूर दिवस. बट आता तिचा विषय असा होता की त्या जोपर्यंत माझ्यासोबत होती तोपर्यंत ती लॉयल होती, जोपर्यंत लॉंग डिस्टन्स झालं त्याच्यानंतर तिने मला सोडलं. लॉंग डिस्टन्सचा बी खूप प्रभाव पडतो ना, कारण आता लॉंग डिस्टन्स लव्ह स्टोरी म्हटल्यानंतर ती टिकत नाही. लॉंग डिस्टन्सचा काय भरोसा नाही मित्रांनो.
अरे यार तुझं ही स्टोरी ऐकून मनातनं असे डोळ्यातनं टच करणं पाणी आलं माझ्या तर. बट तू कसा प्रकारचा विद्यार्थी म्हणजे तुला जर स्वतःला 10 पैकी किती मार्क्स देशील तू? मी स्वतःला आता सध्या तर माझ्या मागच्या वर्षी मागच्या जे वर्ष गेलं मग 2023-2022 त्यामध्ये मला स्वतःला मी माझ्या 0 मार्क देईल, कारण मी ते केलंच नाही काही. कारण मी आयुष्यात सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे मी माझ्या करिअरकडे मागच्या वर्षी लक्ष दिलं नाही. यावर्षी मी आता 10 पैकी 9 मार्क 8 मार्क तर मी स्वतःला देऊ शकतो, कारण मी तर माझ्या करिअरकडे लक्ष देऊन सगळे काम करतोय. म्हणजे एक नंबर. आता तुझा अभ्यास वगैरे चालू केला सगळ्या गोष्टी? अभ्यास वगैरे चालू आहे. जवळपास 7 आवर्स माझी सेल्फ स्टडी चालू आहे. त्याच्यानंतर 9 आवर्स क्लास चालू आहे. बाकी मग राहिलेले तास असंच आपलं फिजिक्स शेड्यूल. एक नंबर व्हायचा. म्हणजे आता असं प्रेम वगैरे ते कधी करणार का नाही तुला? प्रेम वगैरे नाही, आपल्याला सिंगल राहायचं आयुष्यभर. एक नंबर पॉईंट बोललेला आहे. प्रेम वगैरे आपल्याला काही त्यात इच्छाच नाही राहिली नाही, म्हणजे प्रेम नावाची गोष्ट आपल्याला राहिलीच नाही. कारण प्रेम वगैरे काहीच नसतं. पैसा सगळ्यात पैसा सगळ्यात महत्वाचा असतो. पैसा असला तर काय कोणी पण येतो. एक नंबर पॉईंट बोललेला आहे. लातूरमध्ये येऊन किती वर्ष झाले असतील? मला 2 वर्ष झालेत. मग तर लातूरची भाषा तुला थोडीफार येत असेल. हो, एखादं लातूरचं फेवरेट वाक्य बोल बरं तुझं. म्हणजे इथली जी भाषा आहे ते म्हणजे जेवलो का, म्हणजे गेलो का, खालो का, पिलो का असं म्हणतात. म्हणजे काय करलास, काय जेवलास, जेवण करत आहे ह्याला काय म्हणतात? म्हणजे जेवलास का, जेवलास का नाही, जेव लावलो असं काहीतरी म्हणतात ना. जेवलास का असंच. अच्छा, मग अजून काय ट्युशन एरियामध्ये असं कुठले चेंजेस तुला वाटतात की ही चेंजेस केले पाहिजे त्या एरियामध्ये, त्याशिवाय काही एरिया भारी वाटायचा नाही जरा? थोडंसं म्हणजे पोल्युशन थोडं कमी केलं पाहिजे. म्हणजे कचरा इतका टाकतात, मेसचं जे म्हणजे फूड जे उरलेलं असतंय ते पण म्हणजे रोडवर टाकतात. म्हणजे भात उरला, वरण उरला, ते सगळं रोडवर टाकतात. हे मी पण बघितलंय भाईसाहेब. ती महानगरपालिकेची गाडी ती त्याच्यात टाकत नाहीत लोक, रस्त्याच्या कडेला टाकतात. मी लईदा बघितलेलं आहे. तर दुसरा प्रश्न आहे की तू लातूर पॅटर्न जे वाटला शिक्षणाबद्दल किंवा अदर नॉन अकॅडमिक गोष्टीबद्दल, ते कसा वाटला? चांगला आहे. एन्व्हायरमेंट इथं अभ्यासासाठी खूप चांगला आहे. कारण म्हणजे इथं हे नीटसाठी जेईसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण इथं म्हणजे 10वीपर्यंतचे पण रिझल्ट चांगलेच लागतात. कारण 2022ला 100% पडलेले 122 विद्यार्थी होते. 122 विद्यार्थ्यापैकी 70 विद्यार्थी लातूरचे होते. त्यामुळं म्हणजे इथं शिक्षणासाठी एन्व्हायरमेंट चांगला आहे. ए भाईसाहेब, एक नंबर उत्तर दिलेलं आहे. कुठल्या क्लासला म्हणला? RCC. RCC मध्ये टीचर्स कसे वाटलेत? टीचर्स इथले खूप सपोर्टिव्ह आहेत. RCC मधलेच नाहीत, पूर्ण ट्युशन एरियामधले टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे रात्री तुम्ही 10 वाजता पण त्यांना भेटलो तर ते तुम्हाला मदत करतील. तुम्ही रात्री कुठं पण विचारू शकता. म्हणजे असंच नाही DSP मध्येच विचारा, क्लासमध्येच विचारा, असं काहीच नाही. तुम्ही कुठं पण विचारू शकता. इथले टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहेत. तुझे फेवरेट टीचर्स कोणते आहेत मग? फेवरेट टीचर्स म्हणजे पराग सर आहेत. म्हणजे पराग सर बद्दल अशी कुठली गोष्ट ती तुला सगळ्यात भारी आवडते? म्हणजे ते कॉमेडी वेमध्ये शिकवतात. म्हणजे बोर तर होतच नाही कधीच. म्हणजे एक सेकंद पण ते हसवतात. हसून हसून पोट दुखतं इतकं हसवतात ते. मला पराग सरचा एक डायलॉग आठवायला लागला आहे, यूज ब्रेन नॉट अ डोका. तर ह्या होता छोटासा इंटरॅक्टिव्ह व्हिडिओज. अजून तुला काय सांगायचं ट्युशन एरियाबद्दल? काय नाही, आता सध्या लातूर थोडं डेव्हलप करत आहे. रस्ते रोड्स वगैरे बनत आहेत. थोडंसं पोल्युशन कमी केलं पाहिजे. म्हणजे कचरा वगैरे रस्त्यावरच टाकतात. म्हणजे लातूरचं म्हणजे जेवण वगैरे रस्त्यावरच टाकतात, भात वरण. ट्युशन एरियामध्ये विद्यार्थी रिलेशनशिपमध्ये येतात वगैरे, पुन्हा त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर सॅड होऊन बसतात. त्यापेक्षा रिलेशनशिपमध्ये न आलेलंच बरं. हे बरोबर आहे चुकीचं आहे? बरोबर आहे. जर म्हणजे सगळे टाईमपाससाठीच करतात. लातूरमधली म्हणजे पोरगी नवरा बनवणं. आणि तू तर म्हणला तुझ्या गर्लफ्रेंडवर तुला पूर्ण विश्वास आहे, आणि मला आर्यन मोठेगावकर शाळेच्या त्या कॉर्नरवर भेटलेली. काय मॅटर आहे? म्हणजे आमची भेट पण म्हणजे ऑनलाईनच झालेली होती. म्हणजे आहे विश्वास आहे तुला गर्लफ्रेंडवर? तू लग्न करणार का? बघा व्हिडिओ रेकॉर्डिंग चाललेली. हो. बघूयात 10 वर्षानंतर. तुला भेटून खूप भारी वाटलं. सदानंद कदम, नाईस टू मीट यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय. तर मित्रांनो, ट्युशन एरियामध्ये एक मुलगी भेटलेली आहे, दिदी. तर चला विचारू तिला तिचा एक्सपिरियन्स कसा राहिला ट्युशन एरियामध्ये. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव श्रुती आहे. श्रुती, अच्छा. कधी आलेली ट्युशन एरियामध्ये? मी 11th पासून इथेच आहे. 11th पासून येते का? आत्ता कितवीला आहे? आता मी 12thला आहे. क्लास कुठल्या क्लासला तू? मी IIBला आहे आणि RCCला टेस्ट सिरीज आहेत माझे. RCCला टेस्ट सिरीज आहे का? अच्छा. कसं वाटलं ट्युशन एरियाला तू? ठीक आहे, म्हणजे ठीक आहे.
बाकी काही नाही, म्हणजे चांगलं आहे तसं, एज्युकेशनसाठी बेस्ट आहे, पण म्हणजे बाकी खूप गोष्टी म्हणजे असं की ज्या अशी कुठली गोष्ट तुला आवडली नाही ट्युशनबद्दल, एरियाबद्दल? एरियामध्ये म्हणजे असं बाहेर फिरलं की म्हणजे असं खूप सारं कसं सांगू आता सांग, डायरेक्टली सांग. आता एरियामध्ये असं बाहेर फिरलं की पोरं म्हणजे असं खूप टॉन्ट वगैरे मारतात वगैरे, काही ना काही रॅगिंग केली जाते म्हणजे असं. देन बाकी काही नाही. परेशान करतात ट्युशन एरियामध्ये. बरं, तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कुठलं आहे? KM. के मुंबई. अच्छा, मग अजून काय चाललंय बाकी? माझे व्हिडिओज बघितलेले आहेत का नाही यूट्यूबवर? हो, बघितले की. कुठला व्हिडिओ बघितलेला? मी तुझं ते माझी फ्रेंड श्रावणी आहे ना, ती तिचं व्लॉग बघते, सो मग तिच्यासोबतच बघितलेले मी. अरे वा वा वा, तुझी फ्रेंड आहे काय श्रावणी? मग असं डिप्रेशन, एन्झायटी, प्रेशर टाईप काय होतं का नाही तुला कधी? होतं, मग खूप सारं होतं. जेव्हा म्हणजे घरचा कॉल आला की डिप्रेशन डायरेक्टली, म्हणजे की आता माझं मोठं ब्रदर आहेत ना, मग ते सांगत असतात की असं म्हणजे स्टडी वगैरे, मग त्यात मग असं एक तर बोर्ड्स एक्झाम जवळ आलीत, मग असं थोडं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं. मग डिप्रेशनमधनं बाहेर येण्यासाठी असं काय मोटिवेशन आहे तुझा अभ्यास करायचं? कुणासाठी अभ्यास चाललाय एवढा सगळा? सगळं माझ्यासाठीच चाललं आहे. पॅरेंट्सवाला खूप म्हणजे माझे पॅरेंट्सवाला प्रत्येक वेळेत म्हणजे असं सपोर्ट करतात. म्हणजे आता लाईक म्हणजे काही पण असलं तरी पण मी माझ्या मम्मी पप्पांशी एकदम फ्रेंडली शेअर करू शकते. खूप भारी वाटलं हे ऐकून तुझं. आणि बाकी जर तुला जर असं कोणी विचारलं की तू स्वतःला 10 पैकी किती मार्क्स देशील, म्हणजे 10 पैकी रेटिंग 1, 2, 3, तर 10 पैकी किती देशील स्वतःला? मी स्वतःला देईल 4-5. काय एवढे कमी का? असंच. बरं, ठीक आहे. आणि जर तुला असा बायोलॉजीमधला कुठला चॅप्टर ते म्हणले की हा चॅप्टर ह्याच्यामधनं डिलीट करून टाक, तर कुठला चॅप्टर डिलीट करशील? मी बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स डिलीट करशील का? चांगलं आहे भाई साहेब. ट्युशन एरियामध्ये असं काय करते तर मुलं वगैरे, मुली काय काय सिगरेट वगैरे असं काय करतात, तर तसल्यापासून लांब राहतो. आणि आज ट्युशन एरियामध्ये अशी कुठली मुवमेंट आहे तुझ्यासोबत सगळ्यात भारी झाली, म्हणजे मेमोरेबल मुवमेंट, असं तू लाईफ टाईम ट्युशन एरियाबद्दल असं लक्षात ठेवू शकते? अशी कोणती मुवमेंट आहे? एकदा काय झालेलं काहीतरी, इन्सिडेंट झालेला ट्युशन एरियामधली नाही, पण ते इन्सिडेंट हां, सांग कुठली वाचन. मला नाही का म्हणजे माझे इन्स्पिरेशन होते ते डॉक्टर विठ्ठल लहाने. तर मी 11th असताना मी आणि माझे फ्रेंड आम्ही गेलो होतो तिथे, त्यांचं दयानंद कॉलेजला त्यांचं हे होतं, म्हणजे काय होतं, हे होतं म्हणजे त्यांचा कार्यक्रम होता एक मोठासा. तर मी आणि माझे फ्रेंड आम्ही 11th असताना गेलो, तर ते माझ्यासाठी मेमोरेबल होतं. अच्छा, ट्युशन एरिया लातूरमध्ये तुझ्यासोबत कधी मोये झालेले आहे का? खूपदा झालेलं मय. काय झालेले? अरे माझी फ्रेंड आहेत ना, म्हणजे काही छोटे छोटे गोष्टी झाली तरी ती लगेच मोयच करून टाकतो. होतच राहतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये मोय. अरे रे रे, मग मम्मी जास्त आवडते का पप्पा? पप्पा. मम्मी नाही काय आवडत? नाही आवडते तसं काही नाही, पण पप्पांचं आणि मम्मीचं कम्पॅरिझन मी करत नाही मोस्टली. मग मम्मी काय म्हणतात त्याला? मम्मी पप्पा जेव्हा कमी मार्क पडल्यानंतर काय म्हणतात का नाही तुला? हो, बोलतात पण पप्पा नंतर, म्हणजे बोलतात पण लगेच मग मला टेन्शन येऊ नये म्हणून काय नाही ते समजून घेतात मला. ट्युशन एरियामधल्या विद्यार्थ्यांना म्हणजे मैत्रिणीला वगैरे काय मेसेज द्यायचा तुला? काय नाही, सगळ्यांनी अभ्यास करा. 12th वाल्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. देन रिपीटर्स त्यांनी पण आता त्यांचा या चान्सला त्यांनी सगळ्यांनी म्हणजे की चांगलं स्टडी केलं पाहिजे. बाकी काय मेसेज नाही. मग बोर्डाचं प्रिपरेशन वगैरे कसं चाललेलं आहे? ठीक चालू आहे. अजून तर म्हणजे जास्त काही केलं नाही मी, बट दादा सांगितलं मला की म्हणजे मागच्या वर्षी क्वेश्चन पेपर ते रिवाईज कर आणि जराचं कर, म्हणजे काही नाही, कॉपी सेंटर आहे माझं. अच्छा, मग ठीक आहे. तुला ऑल द बेस्ट बोर्डासाठी आणि तुझ्या नीटच्या प्रिपरेशनसाठी पण. कुठला PCM घेतला, PCB कुठला ग्रुप घेतला? PCB माझा ग्रुप. PCB. CETचा पेपर देणार आहे का नाही? हो, देणार आहे CET पण. अच्छा, चालेल. थँक्यू सो मच फॉर गिविंग दिस इंटरव्ह्यू. तर मित्रांनो, हा होता छोटासा इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.